नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात परिचय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधान निर्माता नव्हते, तर ते सामाजिक न्यायाचे दूत, शिक्षणाचे प्रतीक आणि परिवर्तनकारी नेता होते. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला. ते एका दलित महार कुटुंबात जन्माला आले. लहानपणापासूनच त्यांनी जातीभेदाचा सामना केला, पण त्यांची शिक्षणाप्रती निष्ठा अपार होती. 1907 साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा पास केली. 1913 साली ते अमेरिकेला गेले. कोलंबिया विद्यापीठातून MA केलं. त्याच्यानंतर ते लंडनला गेले. लंडनहून त्यांनी लॉची पदवी पण मिळवली. बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य दलित, मागास व शोषित वर्गाच्या उत्थानासाठी खर्च केलं. त्यांच्या जीवनात काही अशा घटना घडल्या ज्यामुळे दलितांसाठी त्यांना संघर्ष करण्याची आणि क्रांतीची ज्योत पेटत ठेवण्याची गरज पडली किंवा भाग पाडलं. जसं की त्यांना शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर कधी कधी बसावं लागायचं. त्यांचं पिण्यासाठी पाणी वेगळं ठेवलं जायचं. त्यांना दप्तर ठेवण्याची जागा वेगळी असायची. खाली त्यांना कधी कधी बसावं लागायचं. जेव्हा ते आणि त्यांचे बंधू वडिलांना भेटायसाठी गेले होते, तर तेव्हा त्यांना बैलगाडीसुद्धा देत नव्हतं कोणी. बैलगाडीला पैसे देत असून त्यांना बैलगाडीत बसण्याची सुद्धा मुभा नव्हती. जेव्हा बडोदा संस्थानामध्ये नोकरी करण्याची वेळ आली होती, तेव्हा ते बडोद्याला गेले आणि तिथं अक्षरशः त्यांना स्वतःची ओळख लपवून हॉटेलमध्ये थांबावं लागलं. जेव्हा बाहेरच्यांना कळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित आहेत, तेव्हा ते तिथल्या लोकांनी त्या हॉटेलमधून त्यांना काढून टाकलं. जेव्हा बाबासाहेब बडोदा संस्थानात नोकरी करत होते, तर तिथला चपराशीसुद्धा त्यांना फाईल देताना त्यांच्या टेबलवर फेकून द्यायचा. त्यांचा पाण्याचा ग्लास वेगळा ठेवला गेला होता. त्यांना तिथे पण जातीभेदाचा सामना करावा लागला होता. अशा सर्व घटनांमुळे बाबासाहेबांना वाटलं की आपण दलितांसाठी काहीतरी चळवळ उभी केली पाहिजे. त्यामुळे त्यांनी 20 मार्च 1927 साली महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला व दलितांना पिण्याच्या पाण्याचा हक्क तिथे दिला. 25 डिसेंबर 1927 साली मनुस्मृतीचं दहन केलं आणि जातीभेदाविरुद्ध ठाम भूमिका घेतली. 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी सत्याग्रह केला आणि हा सत्याग्रह फार काळ चालला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं की दलितांच्या हक्कासाठी त्यांचा एक वेगळा मतदारसंघ असायला हवा. त्याच्यासाठी त्यांनी तशी मागणी इंग्रज सरकारकडे केली, पण हे महात्मा गांधींना मान्य नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे इंग्रज सरकार जातीमध्ये फूट पाडेल. त्याच्यामुळे महात्मा गांधींनं त्याच्याविरुद्ध अनशन केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींच्या काही अटी मान्य कराव्या लागल्या. त्यातूनच 1932 साली पुणे करार हे पास झालं. त्याच्यामध्ये वेगळा मतदारसंघ तर नाही मिळाला, पण त्याच्यामध्ये दलितांना रिझर्वेशन मिळालं. त्यावेळेस महात्मा गांधींची तब्येत उपोषणामुळे खालावली होती. त्याच्यामुळे महात्मा गांधीच्या ऐवजी मदन मोहन मालवीय यांनी त्या पुणे पॅक्टवर साईन केल्या. मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह्या त्या पुणे पॅक्टवर झाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजनीतीमध्ये पण खूप मोठं योगदान आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर सरकार स्थापन झालं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले कायदामंत्री म्हणून नियुक्त झाले. त्यावेळेस संविधानामध्ये खूप मोठ्या तरतुदी केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना, महिलांना खूप अधिकार दिले. त्याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार असेल, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा अधिकार असेल, फ्रीडम ऑफ स्पीच असेल, त्याच्यानंतर महिलांसाठी पेड मॅटर्निटी लीव आहे, त्याच्यानंतर आरक्षण आहे. मजदुरांसाठी 12 तास काम होतं अगोदर, नंतर ते तास कमी करून 8 तासावर आणले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लीवचं प्रोव्हिजन करून ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्यात बोनसचं प्रोव्हिजन करून ठेवलं. युनियन स्थापन करण्याचे अधिकार दिले. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिला. त्यावेळेसच्या ज्या चांगल्या कंट्री होत्या, चांगले देश होते, त्यांच्यात पण महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण भारतामध्ये बाबासाहेबांनी संविधानामध्ये मतदानाचा अधिकार पण सर्वांना दिला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी सर्व नागरिकांना
समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय यांची हमी दिली. संविधानामध्ये त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन आणि आरक्षण व्यवस्था लागू केली. बाबासाहेबांनी येवला येथील सभेमध्ये सांगितलं होतं की जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांनी त्यानंतर बऱ्याच धर्माचा अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी व त्यांच्या लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे समाजाला विचार दिले ते आयुष्यभर जपण्यासारखे काही विचार आहेत. बाबासाहेब म्हणत होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही शिक्षणाने स्वतःची ओळख पटवू शकता आणि त्याद्वारे तुम्ही संघर्ष करू शकता. त्यामुळे शिकणे फार गरजेचं आहे. बाबासाहेबांनी स्त्रियासाठी खूप काही नियम आणले आणि स्त्रियासाठी हिंदू कोड बिल पण आणलं होतं. त्याच्यामध्ये स्त्रियांना समाजामध्ये पुरुषांबरोबर समानता देण्याचा प्रावधान केलं होतं. त्याच्यामध्ये संपत्तीचा हक्क, बोलण्याचा हक्क, त्याच्यानंतर शिक्षणाचा हक्क, मतदानाचा हक्क, सर्व ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसमान लेखलं जावं आणि स्त्रियांनी जर प्रगती केली तर समाज हे सुधारण्यामध्ये खूप मदत होईल. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी स्त्रियांना खूप मोठे अधिकार दिले आणि स्त्रियांना समाजामध्ये चांगला दर्जा देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब म्हणायचे की जोपर्यंत स्त्रियांना समान हक्क मिळत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होऊ शकत नाही. हिंदू कोड बिल जेव्हा आणलं होतं बाबासाहेबांनी तेव्हा त्यांचा फार विरोध झाला. ते विरोध झाल्यामुळे बाबासाहेबांनी त्यावेळेस त्यांच्या कायदेमंत्रीपदापासून राजीनामा दिला होता. ज्या समाजासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आणलं, त्या स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल आणलं होतं, त्याच समाजाने, त्याच स्त्रियांनी ते नाकारलं. त्यावेळेच्या समाजामध्ये तेवढी जागरूकता नव्हती. त्यानंतर पण हिंदू कोड बिलमधले काही ॲक्ट हे पास झाले आणि आतापर्यंत ते लागू होत आहेत. बाबासाहेब म्हणायचे कायद्याच्या मार्गाने चाललं पाहिजे. घटना चांगली की वाईट हे त्याला राबवणारे लोक ठरवतात. त्यांचा उद्देश काय आहे, घटनेचं यश किंवा अपयश हे त्या घटनेला राबवणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे आणि कोणताही बदल कायद्याच्या चौकटीत राहूनच केला पाहिजे. बाबासाहेब शेतीवर पण खूप भर द्यायचे. ते म्हणायचे की आपली अर्थव्यवस्था ही शेतीप्रधान आहे. शेतीला जर बिझनेस म्हणून बघितलं आणि त्याचा विकास केला तर शेती चांगली झाली तर ती शेतकरी चांगला होईल, समृद्ध होईल आणि शेतकरी समृद्ध झाला तर बाकी सर्व मजूर वर्ग, सगळे वर्ग समृद्ध होतील आणि देशाचा विकास झाल्याशिवाय राहणारच नाही. बाबासाहेब म्हणायचे बदलाचा मूलमंत्र लोकशाहीतच आहे. रक्तपात न घडवता सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्याचा मूलमंत्र फक्त लोकशाहीतच अवगत असल्यामुळे तीच मानवी जीवनाच्या प्रवाहाशी सुसंगत आहे. बाबासाहेबांचा राष्ट्रीय दृष्टिकोन काय होता, राजकारणात भक्ती किंवा विभूती पूजा हे अधपतनाचा मार्ग. त्यामुळे हुकुमशाही ही प्रवृत्ती वाढते. राजकारणात विशिष्ट लोकांची मक्तेदारी व दरारा वाढतो. विषमता हे दृश्य पालटले पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे हिंसा नाही तर कायदा पाहिजे. समाज परिवर्तनासाठी हिंसा नाही तर कायदा पाहिजे. संविधान आणि संवादाचेच मार्ग हे प्रभावी ठरतात. बाबासाहेब म्हणायचे की माणसाला हे त्यांच्या दारिद्र्याची लाज नाही तर त्याच्या स्वतःच्या दुर्गुणाची लाज वाटली पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. बाबासाहेबांनी दाखवलेले संघर्ष, जिद्द आणि समाजप्रेम हे आजच्या पिढीसाठी पण प्रेरणादायी आहे. आपण त्यांच्या विचारांचे अनुसरण करणे हेच त्यांना मोठं अभिवादन आहे. आजचा व्हिडिओ इथं संपवतो. जय शिवराय, जय भीम.